पहिला दिवस आहे आज अधिवेशनाचा। नागपूरमधल्या विधिमंडळामध्ये आज हे अधिवेशन पार पडणार आहे। दोन मोर्चे आज या अधिवेशनादरम्यान धडकणार आहेत। विदर्भ विकलांग संघर्ष समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंच बीड या दोन संघटना आज विधिमंडळावर मोर्चा काढणार आहेत। आपण पाहूया नेमकी घडामोड आज कशी असणार आहे। आज अधिवेशनाचा पहिला दिवस असणार आहे। हिवाळी अधिवेशनाची आजपासून नागपूरमध्ये सुरुवात होती आहे आणि दोन मोर्चे येणार आहेत। बाबासाहेब आंबेडकर विकास मंच मोर्चा आणि विदर्भ विकलांग समिती मोर्चा काढणार आहे। तेव्हा या मोर्चांकडे लक्ष असणार आहे। आज हिवाळी अधिवेशनामध्ये कामकाज कशा पद्धतीने होतंय हे बघावं लागणार आहे, कारण दोन मोर्चे सुद्धा धडकणार आहेत। विदर्भ विकलांग समितीचा मोर्चा हा टेकडी लाईन मार्गावर थांबवण्यात येणार आहे। दरम्यान या मोर्चाच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। तर हिवाळी अधिवेशनात आज नेमक्या काय काय घडामोडी असणार आहेत आणि हे सांगण्यासाठी सध्या माझे सहकारी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर थेट नागपूरमधून हिवाळी अधिवेशनातून बरोबर आहेत। ओम, काय नेमक्या आजच्या घडामोडी असणार आहेत जेणेकरून आपले लक्ष राहणार आहे, कारण आजचा पहिला दिवस आहे। आज नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली जाणार आहे। काय काय नेमकं आज होणार आहे? अनुपमा, फडणवीस 3.0 सरकारचं खरं तर हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे। या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल राज्य मंत्रिमंडळाचा जो विस्तार होता, अपेक्षित होता, तो काल झाला। 39 मंत्र्यांनी काल शपथ घेतली आणि एक मोठं मंत्रिमंडळ, संपूर्ण मंत्रिमंडळ राज्याला मिळालं। अजूनही 1-2 जागा रिक्त आहेत असं देखील आहे, मात्र त्या जागांवरती नेमके कोण असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार। यामध्ये आज अधिवेशन सुरू होतंय। खरं तर जसं तुम्ही सांगितलं की दोन मोर्चे यावेळेला विधानभवनावर निघतील। एक विकलांग समितीचा आहे आणि दुसरा म्हणजे आंबेडकरांच्या संदर्भातले एक बीडचा संघटना आहे त्यांचा आहे। या सगळ्यामध्ये जर आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकला तर ईव्हीएमचा एक मुद्दा आहे। दुसरं म्हणजे परभणीमध्ये जी काही घटना घडली त्याचा एक संदर्भ असणार आहे आणि तिसऱ्या बाजूला बीडमध्ये जी एक घटना घडली होती त्या या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा कुठेतरी एक प्रभाव आजच्या अधिवेशनामध्ये दिसू शकतो। भाजपकडनंच बीडच्या संदर्भामध्ये सातत्यानं मागणी करण्यात येत होती, तो मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो। काल देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत SITची घोषणा देखील केली होती। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आज विरोधकांचा नेमका स्टँड काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण भरभक्कम बहुमत एका बाजूला महायुतीकडे आहे, 237 पेक्षा अधिक आमदार महायुतीच्या पारड्यात आहेत, तर दुसरीकडे उणेपुरे 50च आमदार विरोधी पक्षामध्ये सध्या आहेत। त्यामुळे मुळामध्ये 70 वर्षामध्ये हा पहिला मुद्दा आहे की खरं तर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेतेपद या विधानसभेमध्ये असणार आहे की नाही, हाच मुद्दा या विधानसभा अधिवेशनाच्या अनुषंगानं नागपूरमध्ये उपस्थित झालेला आहे। असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यासोबतच महायुतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर काल जो शपथविधी झाला तो वरकरी जरी व्यवस्थित वाटत असला तरी सुद्धा महायुतीमध्ये पेल्यातलं वादळ भरपूर प्रमाणात आता निर्माण होतंय असं दिसतंय, कारण अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या मंत्रिमंडळ विस्तारामधून डावलण्यात आलंय। भाजपचे नेते जरी नाराज असले तरी ते स्पष्टपणे याबद्दल बोलू शकत नाहीत, परंतु दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमधून छगन भुजबळांसारख्या हेवीवेट आणि स्ट्रॉंग नेत्याला वगळण्यात आलंय। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची ही परिस्थिती, तर तिसऱ्या बाजूला शिवसेनेमधून सुद्धा 3 महत्त्वाचे मंत्री जे ड्रॉप झालेले आहेत, त्यासोबतच प्रकाश सुर्वे असतील किंवा आणखीन काही नेते ज्यांनी मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यामुळे एकंदरच महायुती सरकारची नाराजी किंवा या सगळ्याच बाबतीचा कुठेतरी आज प्रभाव आजच्या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये दिसू शकतो। महत्त्वाचा प्रशासकीय मुद्दा म्हणजे या अधिवेशन काळामध्ये सरकारकडून महत्त्वाची अशी एकूण 20 विधेयकं मांडली जाणार आहेत। त्यामुळे या सगळ्याच कामकाजावरती विरोधकांचं म्हणणं काय असणार हे पाहणं इंटरेस्टिंग आहे। आणि शेवटचा मुद्दा, उद्धव ठाकरे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत, उद्धव ठाकरे आज नागपुरात दाखल होतील आणि उद्या ते अधिवेशनाला हजेरी लावतील असं कळतंय। त्यामुळे या सगळ्या कार्यकाळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचा पहिला दिवस कशा पद्धतीने पुढे जातोय, अनेक आव्हानं खरं तर देवेंद्र फडणवीस सरकारसमोर असणार आहेत आणि त्यात अंतर्गत नाराजीचा सुद्धा तुम्ही सांगितलं तसा मुद्दा। तेव्हा या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे विधिमंडळामध्ये आज सगळ्यांची सिटिंग अरेंजमेंट कशी असेल ते सुद्धा बघावं लागेल, कारण बहुमत आणि विरोधातलं छोटं संख्याबळ हे सगळंच बघावं लागणार आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।